नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, अभिनेते भूमिका जगत असतात. ते इतकी समरसून भूमिका करत असतात की ती भूमिका आणि ते वेगळे नसतात. ते जेव्हा त्या भूमिकेत शिरतात तेव्हा ती भूमिका ते जगतात आणि आपल्यासमोर जसंच्या तसं चित्र उभं राहतं. ह्याचं श्रेय बहुतांशी त्या अभिनेत्याच्या अभिनयालाच असतं. असे अभिनय, उदाहरणार्थ अरुण गोविल म्हटलं की आपल्याला राम आठवतो, किंबहुना ह्याच्याही उलट प्रभू श्रीराम म्हटलं की आपल्याला अरुण गोविल यांचा अभिनय आठवतो. म्हणजे अरुण गोविल आणि प्रभू राम ह्यांना आपण वेगळं मानतच नाही. की राम कसा होता तर लगेच आपण म्हणतो अरुण गोविल चेहरा आपल्या डोळ्यासमोर येतो. हनुमान म्हटल्यावर दारासिंग त्याचा चेहरा आपल्या डोळ्यासमोर येतो. असंच लक्ष्मणाचा आहे, असंच रावणाचा आहे. रावण म्हटल्यावर की अरविंद त्रिवेदी आपल्या डोळ्यासमोर येतात. नाही, अरविंद त्रिवेदी म्हटल्यावर की रावणाचं रूप आपल्या डोळ्यासमोर येतं. दीपिका चिखलिया यांचं नाव घेतल्यावर आपण लगेच सीतेचं चित्र आपल्या डोळ्यासमोर येतं. सीता म्हणजे दीपिका चिखलिया. आणि अजूनही लोक त्यांच्या पाया पडतात असं स्वतः त्यांनी सांगितलेलं आहे. तर हे लोक, त्यामुळे अभिनय यांचा जो असतो त्या अभिनयात एक जिवंतपणा असतो. हे अभिनय जगत असतात, भूमिका जगत असतात, तन मनपूर्वक समरसून भूमिका करत असतात. जीव ओतणं हा एक प्रकार आपण म्हणतो. ते जीव ओतणे भूमिका करत असतात. परंतु अभिनय करण्यावर, म्हणजे ह्यांचा जो अभिनय असतो, जी भूमिका असते त्यावर लोकांची एवढी श्रद्धा असते. विशेष करून देवांच्या भूमिका, देवदेवतांच्या भूमिका आणि महापुरुषांची भूमिका करणारे हे जे कलाकार असतात त्यांच्यावर लोकांची एवढी श्रद्धा बनते. लोकांच्या मनात श्रद्धाभाव निर्माण होतो की त्यांना असं वाटतं की हे अभिनय करणारे आहेत ते खरंच तितक्या उच्च कोटीचे आहेत, उच्च कोटीच्या नीतिमत्तेचे आहेत, उच्च कोटीच्या आचरणाचे आहेत, ते खरंच महान आहेत. तर ते खरं असतं का की त्यांचं अभिनयातलं जग आणि प्रत्यक्ष जग, वास्तवातलं जग यात काही फरक असतो का? तर असू शकतो. अनेकांचं वर्तन किंवा आचरण हे बरोबर त्यांनी साकारलेल्या भूमिकांच्या बरोबर विरुद्ध टोकाचं आपल्याला आढळलेलं आहे. की चित्रपटामध्ये किंवा मालिकांमध्ये आदर्शवादी, अतिशय नीतिमान, अतिशय शिस्तबद्ध असणारे त्यांच्या प्रत्यक्ष आयुष्यात बरोबर त्याच्या उलट वर्तन करत असतात. देवदेवतांच्या किंबहुना महापुरुषांच्या भूमिका साकारणारी त्यांच्या विरुद्ध यांचं आचरण असतं. अनेकांचं, काहींचं तरी असं आपल्या निदर्शनास आलेलं आहे. सगळेच आहेत असं म्हणत नाही. काहींमध्ये मात्र बदल होतो. स्वतः अरुण गोविल हे सिगारेट खूप ओढायचे. त्यांना सिगारेटचं व्यसन होतं. सिगारेटशिवाय भूमिका करताना त्यांना सिगारेट लागायचं. तर त्यानंतर एकदा असं झालं की भूमिका करत असताना, भूमिका झाल्यानंतर ते एके ठिकाणी जाऊन बसले होते आणि सिगारेट ओढत होते. तर त्यांना एका प्रेक्षकाने, त्यांच्यावर श्रद्धा असणाऱ्या एका व्यक्तीने पाहिलं, इस्माने पाहिलं आणि त्याच्या जवळ जाऊन तो त्यांना ओरडला. जसं लहान मुलाला ओरडतात तशा भाषेत तो ओरडला मनुष्य आणि म्हणाला, आम्ही तुमच्यामध्ये राम पाहतो, आम्ही तुम्हाला देव मानतो आणि तुम्ही असं करताय. परंतु अरुण गोविलांनी पण सिगारेट ओढणं सोडून दिलं. त्याच्या श्रद्धेची कदर केली, त्याचा आदर केला. त्यामुळे असं परिवर्तनही होत असतं, परिवर्तनही होत असतं. आणि यांनी खरंच अरुण गोविल असतील, किंबहुना दारासिंग असतील, लक्ष्मणाची भूमिका करणारी, इंद्रजिताची भूमिका करणारी, रावणाची भूमिका करणारे अरविंद त्रिवेदी आहेत. ह्या सर्वांनी भूमिका अतिशय समर्पक केल्या. त्यामध्ये काहीही बोलण्यासारखं नाही, नाव ठेवण्यासारखं कुठेही नाही. परंतु मंडळी, ह्याच्यापेक्षा एक वैशिष्ट्य राहतं. ते 1935-36च्या काळात आलेला संत तुकाराम चित्रपट. जगद्गुरू संत तुकारामांवर
आलेला हा चित्रपट अतिशय गाजला. विष्णुपंत दामलेंनी दिग्दर्शित केलेले आणि प्रभात टॉकीज यांनी प्रभात फिल्म्सनी निर्मिती केलेली असा चित्रपट संत तुकाराम. त्याच्यामध्ये संत तुकारामांची भूमिका ही विष्णुपंत पागनीसांनी साकारली. विष्णुपंत पागनीस आणि जगद्गुरू तुकोबाराय यांची भूमिका म्हणजे जगद्गुरू तुकोबाराय म्हणजे काय, तर आपल्या डोळ्यासमोर जगद्गुरू तुकोबाराय कसे असतील, त्यांचं चालणं कसं, त्यांचं बोलणं कसं, त्यांच्यातली विनयशीलता, त्यांच्यातली उदात्तता, त्यांच्यातली भव्यता, हे सर्व काही विष्णुपंत पागनीस यांनी तंतोतंत भूमिकेमध्ये साकारलं. आणि आपल्याला तुकोबाराय म्हणजे विष्णुपंत पागनीस हेच आपल्या डोळ्यासमोर लगेच येतात. आणि तेवढं त्यांनी त्या भूमिकेमध्ये स्वतःचे प्राण ओतले. हे अगदी सत्य आहे की आपण असंच मानतो की विष्णुपंत पागनीस आणि तुकोबाराय वेगळे नाही, असंच आपण मानतो. परंतु तुकोबारायांची भूमिका करणारे विष्णुपंत पागनीस हे थोरच म्हणावे लागतील. ह्याचं कारण असं की ह्या सर्व मंडळींमध्ये म्हणजे अरुण गोविल असतील किंवा आणखीन हे सगळे अरविंद त्रिवेदी असतील, हेही सगळे महानच चांगले, त्याच्याविषयी प्रश्न नाही काही. पण त्यांच्यापेक्षा या सगळ्यांपेक्षा म्हणजे अरुण गोविल असतील, अरविंद त्रिवेदी, दीपिकी चिखलिया किंबहुना आणखीनही भूमिका हे साकारणारे, त्या दारासिंग हनुमानची भूमिका साकारणारे किंवा महाभारतात ह्यांची भूमिका साकारणारे आहेत, धर्माची युधिष्ठिरची भूमिका साकारणारे, कर्णाची भूमिका साकारणारे पंकज धीर असतील किंबहुना दुर्योधनची भूमिका साकारणारे आहेत, श्रीकृष्णाची भूमिका साकारणारे नितीश कुमार, हे सगळे आहेत, नितीश भारद्वाज, हे सगळे आहेत. ह्यांच्यातला आणि विष्णुपंत पागनीसांमधील फरक काय, तर विष्णुपंत पागनीसांनी या भूमिकेचं मानधन घेण्यास नम्रपणे नकार दिला. ह्या सर्वांनी बाकीच्यांनी मानधन घेतलं, त्यांनी चूक आहे असं मला म्हणायचं नाही. त्यांचा तो व्यवसाय होता, त्यांनी भूमिका फार छान साकारली, त्यांचा व्यवसाय आहे, ठीक आहे, त्यांनी चूक केली असं मला म्हणायचं नाही. पण तरीही त्या भूमिकेचा एखाद्याच्या अंतःकरणावर, हृदयावर एवढा परिणाम होतो आणि त्यांनी सगळं स्वतःचं सर्वस्व दिलं, तन मन दिलं आणि एवढं सांगितलं. त्यांच्याकडे जेव्हा या विष्णुपंत पागनीसांकडे जेव्हा चित्रपट पूर्ण झाल्यानंतर ज्यावेळी ह्या चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक त्यांचं मानधन द्यायला गेले घरी विष्णुपंत पागनीसांच्या, त्यावेळी त्यांनी हे मानधन घेण्यास नम्रपणे नकार दिला. ते इतकंच म्हणाले, विष्णुपंत पागनीस इतकंच म्हणाले की मला जगद्गुरू तुकोबारायांची भूमिका केल्याने मला एक ओळख मिळाली आणि माझं जीवन बदलून गेलं की तुकोबारायांसारख्या जगद्गुरू अशा मोठ्या संताची, सत्पुरुषाची भूमिका करण्याचं भाग्य मला लाभलं आणि त्यांची भूमिका केल्याने माझ्यामध्ये स्वतः परिवर्तन झालं आहे. त्यामुळे मला एवढं काही मिळालेलं आहे की आता तुम्ही दिलेल्या मानधनाची मला माझ्या लेखी किंमत शून्य आहे. मला सगळं भरून पावलेलं आहे. थोडक्यात मला सगळं काही मिळालेलं आहे. त्यामुळे विष्णुपंत पागनीसांनी विनम्रपणे मानधन घेण्यास नकार दिला. त्यामुळे विष्णुपंत पागनीस, जगद्गुरू तुकोबारायांची भूमिका साकारणारे विष्णुपंत पागनीस हे ह्या सर्व अभिनेत्यांपेक्षा ह्या वेगळे नक्की ठरतात. आणि हे त्यांचं जे आचरण होतं प्रत्यक्ष, ते कौतुकास्पदच आहे आणि प्रेरणादायी आहे. आणि समाजाला, सर्व अभिनेत्यांना, सर्व प्रेक्षकांना, सर्व निर्मात्यांना, दिग्दर्शकांना, सर्वांनाच एक वेगळा संदेश देणारा आहे, चांगला संदेश देणारा आहे की पैशाच्या हव्यासापोटी भूमिका जे साकारतात, पैशाचा लोभ, पैशाचा हव्यास ह्यापायी भूमिका करणं आणि एक तत्व म्हणून, मूल्य म्हणून,
एक आदर्शवाद म्हणून एखादी थोर भूमिका करायला मिळणं आणि त्या भूमिकेचं सोनं करणं आणि स्वतःच्या आयुष्यात त्यातलं काही घेणं, आचरणात आणणं आणि ते कृतीत आणणं आणि त्या धन्यता मानणं. कारण तत्त्वज्ञान सांगणारे खूप असतात, भूमिका करणारे खूप असतात, दुसऱ्याला रडवतात, फक्त प्रेक्षकांना रडवतात. प्रत्यक्ष जीवनामध्ये मात्र ते तसे नसतात. सगळा विरोधाभास असतो. सगळं काही पैशाच्या, संपत्तीच्या सगळं हव्यासापायी. त्याची दोन रूपं असतात. अभिनेता म्हणून एक रूप, प्रत्यक्ष माणूस म्हणून एक रूप. अभिनय करताना तिथे त्यागी, विरागी, आदर्शवादी, प्रामाणिक, नीतिमान सगळं काही असतं. ते नाटक असतं. आणि प्रत्यक्ष जीवनात म्हणतो लोभी, विलासी, भोगविलासी, उर्मट असा सगळा स्वभाव असतो. त्यामुळे आजच्या या काळात, आजच्या बॉलिवूड, हॉलिवूड या काळामध्ये विष्णुपंत पागणीसांचं स्थान आणि त्यांची बरोबरी करणं हे शक्य नाही. मंडळी, आपल्याला यावर काय मत आहे, आपला अभिप्राय काय आहे तो जरूर नोंदवा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.